कृष्णा नदीला आलेल्या महापुरानं अनेकांचे संसार जसं उद्ध्वस्त केले तसं अनेक विद्यार्थ्यांचं देखील नुकसान केलं आहे. विद्यार्थ्यांची भविष्याची स्वप्न जे बघतात ते खरं तर त्यांच्या कागदपत्रांवरती त्यांचं भविष्य आधारित असतं आणि हे विक्रमचं सगळं भविष्य विक्रम चंदनशिवाय माझ्यासोबत आहे आणि त्याची ही सगळी भिजलेली कागदपत्रं आहेत. घरात त्याने 2 सुटकेस ठेवलेले होते आणि पूर्ण आता भिजून गेलेले चिखल त्याच्यात झाला. विक्रम काय काय नुकसान झालं सगळं याच्यामध्ये? माझं आता ओरिजिनल LC पूर्ण भिजलेलं आहे. माझं कास्ट सर्टिफिकेट आणि रेशन कार्ड भिजलेलं आहे. जी मला आता आवश्यक होती ॲडमिशनसाठी ती माझी कागदपत्र पूर्ण भिजलेली आहेत. आणि मला आता BA शिवाजीला ॲडमिशन घ्यायचं होतं. ज्या दिवशी मला ॲडमिशन घ्यायला जायचं होतं त्या दिवशी घरामध्ये आमच्या पाणी शिरलं होतं. दाखव काय काय आता ते आपण सुटकेस तू ओपन केला त्याच्यामध्ये काय काय आता कुठली मला सांगा. आता ही मार्क लिस्ट आहे, ही बी पूर्ण भिजली आहे. परत ना पूर्ण ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा भिजलेलं आहे पूर्ण. कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे. परत ना LC ओरिजिनल पूर्ण आता ह्याचा चिखल झालेला ही ह्याची घडी सुद्धा निघत नाही आहे. तुझं पॅन कार्ड तिथे भिजलंय त्याच्यात. पॅन कार्ड भिजलंय, आधार कार्ड सगळं जेवढी बी मला लागणारी होती कागदपत्र ती सगळी पूर्ण भिजली. ती बॅगमध्ये काय काय जरा बघ बॅगमध्ये. बॅगमध्ये ही ओरिजिनल LC परत ना मी फॉर्म घेतलेले जे ॲडमिशनसाठी फॉर्म होते ते फॉर्म सुद्धा पूर्ण भिजलेले आहेत. हे छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचं प्रॉस्पेक्टस आहे ज्याला म्हणजे आपल्याला ॲडमिशनसाठी लागणारा फॉर्म आहे. कुठल्या विषयात ॲडमिशन घ्यायचं होतं? मला BA साठी ॲडमिशन घ्यायचं होतं. आणि झालं का ॲडमिशन आता? मग नाही, ज्या दिवशी मला ॲडमिशन घ्यायचं होतं, ज्या दिवशी मी घरातून निघणार होतो ना ॲडमिशन घ्यायला, त्या दिवशी रात्री घरात पाणी शिरलं. सगळी कागदपत्र आता गेली, सगळी कागदपत्र गेलेली आहेत. आता हे काय फॉर्म परत मिळवता येईल पण कागदपत्रांचं काय करायचं? फॉर्म मला अजून पण मिळू शकतोय पण माझे कास्ट सर्टिफिकेट परत ना हे LC अजून रेशन कार्ड ही परत ना मला आता काढूच तर माझ्या इकडचे फॉर्म बंद होतात ना. जर पूर्ण उगाच सुटकेस काय काय बघू त्याच्यात फायलिंग बघ. ही सगळी तू मला वाटतं शाळेच्या याच्यापासूनची सगळी कागदपत्र तुझी माझी आता ह्याच 11वी 12वीची परत ना 10वी पासूनची सर्व कागदपत्रे जी आहेत ना, आता ही 10वीच आहे. माझा 10वीचा सुद्धा मार्क लिस्ट पूर्ण भिजलेला आहे. तू एकटेच आहे? बहिणीचं पण आहे? बहिणीचं सुद्धा आहेत पण बहिणीचं वेगळं ह्यात आहे. आता ही नोट्स जी आहेत माझ्या ही माझ्या पूर्ण 11 12वीच्या फाईल आहेत. परत ना माझ्या ॲग्रिकल्चरला मला पुढे जाऊन ॲडमिशन घ्यायचं होतं ती सुद्धा सगळ्या नोट ह्याच्यामध्येच होत्या. आता मला हे नोटच्या आधारावर मला पुढे अभ्यास करता येणार होता. किती दिवस लागले ते सगळं जमवायला? हे मला हे जमवायला सगळं बघा 3 वर्ष लागलेत. आणि सगळे एका रात्रीच्या पावसात सगळे आणि एका रात्री पुरामध्ये माझं सगळं पूर्ण कागदपत्र गेलेले आहेत. हे आता या कागदांची स्थिती अशी आहे की मी प्रयत्न करत होतो की नेमकी कागदपत्र कुठलीत बघायची पण हे काढण्याच्या प्रयत्नात पूर्णच म्हणजे फाटतात काढू शकत आहेत. पूर्ण त्यात गाळ जाऊन चिखल झालेला आहे. त्यात ही सगळी परिस्थिती आहे. अशी अनेक विद्यार्थी असतील ज्यांची पुरामध्ये हे सगळं वाहून गेलेलं आहे. विक्रमचे कुटुंबीय देखील आहेत. खरं तर आपलं जे नुकसान झालंय, घराचं नुकसान झालंय, हे सगळं भरून काढू म्हणजे कोणीही आपल्याला देईल, लोक येत आहेत मदत देत आहेत जेवणाचं, यांचं तर भविष्य पूर्ण कागदपत्रांचं भविष्य आहे. काय करायचं काय नाही सांगा. आता पाक हाय तेवढं सगळंच गेलंय बघा. आता काय राहिले नाही असं नाही ना. हा जनावर काढून वैताग आला. त्यातली जनावर सुद्धा मेली बघा 1-2. हा जनावर मेली, पत्र गेलं, काय राहिलं नाही असं नाही. हा एक पोरगी आहे तशीच अजून. आता तुम्ही कष्ट केलं, सगळं केलं, मुलांनी मोठं व्हावं, शिकावं असं तुमची अपेक्षा असेल आणि त्यामुळे तुम्ही शिकवताय. पण आता हे सगळंच पुरातनं गेलं त्यांच्या. आता हे सगळं म्हणतात सगळं पुरातनं गेलं बघा. काय राहिलं नाही असं नाही. हा आता सरकारला काय सांगणं असणार आहे? सरकारनं काय करावं? काय करावं? सरकारनेच आता मदत करावं बघा आम्हाला गोरगरिबांना. हा कागदपत्राचं ते असं आहे. काय करायचं आता? याचं शिक्षण महत्वाचं आहे का नाही सांगा. हा काय बनवायचं त्याला पुढं ते जे इच्छा होती काय तर असं मोहर शिकावं म्हणून, चांगलं हुद्द्यावर जावं म्हणून. हा तुम्ही काय काम करता? सगळे घरची शेतीच करतो आम्ही. लोकांच्या चाकरी हवा. हा मोलमजुरी. हा मोलमजुरीच करतो आम्ही. मुलांना मोलमजुरी करू नये म्हणून त्यांनी शिकावं अशी इच्छा होती. आम्ही केलं त्याला तर पुढं असं सुधारण द्यावं करावं म्हणलं होतं आम्ही. हा हे कुटुंबीय आहेत. खरं तर त्याच्या कागदपत्रांचा चिखल या ठिकाणी झालाय. खरंच आहे एका गरीब कुटुंबाची, कुठल्याही कुटुंबाची अशीच अपेक्षा असते की आपल्याला जे त्रास सहन करावे लागले
जे त्रास आपल्याला सहन करावे लागले ते आपल्या मुलांना सहन करावे लागू नयेत आणि त्यांना शिकून मोठं व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महापुरानं जे नुकसान केलं आहे हे त्याच्यासमोर आपल्याला या ठिकाणी बघताय. कॅमेरा पर्सन युगपाल दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.